मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि ते आज जालोरा गावात आहेत। दादा, आज तिसरा दिवस आहे तुमच्या दौऱ्याचा, चांगला प्रतिसाद मिळतोय, काय भावना आहे तुमचं? समाज एकजूट राहणं हा सगळ्यात मोठा उद्देश। समाज एकजूट राहिला की मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि आम्हाला सरसकट आरक्षणासाठी हा मराठ्यांच्या महाराष्ट्रातला लढा आहे। गोदापट्ट्यातून 123 गावातून 20 जानेवारीला ज्यावेळेस मुंबईकडे मराठा समाज निघणार आहे त्यावेळेस गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला या पोरांना वाटं लावण्यासाठी अंतरवाली ते गेवराईपर्यंत येणार आहेत। कारण पाठीमागं आम्ही जरी पुढे गेलो तरी पाठीमागची खिंड पाठीमागचं आंदोलन माता मावल्या राज्यातल्या सांभाळणार आहेत लाखानं आणि आम्ही मुंबईतली आरक्षणाची खिंड लढवायसाठी आम्ही मराठी राज्यभरातून चाललो आहे आणि गावागावात प्रचंड प्रतिसाद आहे। कारण इथं घरच 20-30 आहेत तरीही एवढी लोकसंख्या आहे। कारण आमच्या घराघरातले माणसं माता मावल्यासह सगळे सध्या आरक्षणासाठी पेटून उठले आणि आरक्षण आम्ही ओबीसीतून मिळवणार आहेत, कोणी आडवा आला तरी मिळवणार आहे। छगन भुजबळांनी विठ्ठलांना साकडं घातले की जे वादविवाद घालतात त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि मी तेव्हाच बोलायला लागलो जेव्हा यांनी घरं पेटवली, हॉटेल पटवली। नाही, त्यांनी चांगलं साकडं घातलं, बरं झालं, त्याच्यासाठीच घातलं त्यांनी ते, कारण ही प्रकार त्याच्याकडूनच होते आणि त्यांनी चांगलं साकडं घातलं त्याच्यासाठीच। कारण विठ्ठल 100% त्यांना सद्बुद्धी देणार आहे आता की इथून पुढं स्वतःच्या पाहुण्याचं हॉटेल जाळा लावणार नाही, मराठ्यात आणि ओबीसीमध्ये चांगले संबंध असतानाही मतभेद तो करायला लावणार नाही। ही विठ्ठलानंच त्याला चांगली सद्बुद्धी द्यावी आता, कारण योगायोगानं ते विठ्ठलाच्या दरबारात गेलाय तर विठ्ठलानंच त्याला सद्बुद्धी द्यावी की या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे। कारण तो पाय तोडणे, काठ्या घेणे अशी भाषा करतो, कायद्याच्या पदावर राहून कायद्यात पायदळीत उडवतो, त्यालाच विठ्ठलानं चांगली सद्बुद्धी दिलेली बरी राहील। मराठा समाजाला ओबीसीमधून आणि सरसकट आरक्षण देऊ नये आणि दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असं भुजबळ म्हणाले। लढ म्हणा तू काय सांगू, त्याचं विचारत नका मला, तुम्हाला सांगतो ते कामातून गेलेले उगा ते कुंकडं बरळत आहे बुंगारी, त्याला काय त्याचं विचारू नका, तुला काय करायचं कर म्हणा। ओबीसी बांधव गोरगरिबांना वाटतंय मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। आम्ही गावखेड्यातले सामान्य ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आजही एकत्र आहेत, आयुष्यभर आम्ही एकत्र राहणार आहे। तू किती वाद लावायचा प्रयत्न कर म्हणा, आमच्यात वाद लागणार नाहीत आणि तू काही कर, मराठी ओबीसी आरक्षणात तुला गेलेले थोड्याच दिवसात दिसतील, थोडं थांब म्हणा तू। नक्कीच मराठे थोड्याच दिवसात ओबीसी आरक्षणात जातील असा जरांगे पाटील यांचा दावा आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।